इंडिया TV9 न्यूज महाराष्ट्र. शहरातील सिव्हिल चौक हा दिवसेंदिवस वाहतूक कोंडीचा केंद्रबिंदू बनत असून नागरिकांना दररोज मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सकाळी कार्यालयीन वेळेत, दुपारी आणि सायंकाळच्या गर्दीच्या वेळेस वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असून रुग्णवाहिका, शालेय बस, अत्यावश्यक सेवांच्या वाहनांनाही मार्ग काढणे कठीण होत आहे. शहरातील इतर प्रमुख चौकांमध्ये ही वाहतूक विस्कळीत होत असल्याने किरकोळ तसेच गंभीर अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याची चर्चा आहे. अनेक ठिकाणी वाहतूक नियमांचे उल्लंघन, चुकीच्या पद्धतीने पार्किंग, सिग्नलचे पालन न करणे, रस्त्यावर अतिक्रमण यामुळे परिस्थिती आणखी गंभीर बनत आहे. स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की गर्दीच्या वेळेत अनेक महत्त्वाच्या चौकांमध्ये वाहतूक पोलीस पुरेशा प्रमाणात दिसत नाहीत. परिणामी वाहन चालक मनमानी पद्धतीने वाहने चालवत असून वाहतूक कोंडी आणि अपघातांचा धोका वाढत आहे. काही नागरिकांनी वाहतूक नियंत्रणासाठी कायमस्वरूपी नियोजन, अतिरिक्त पोलीस बंदोबस्त आणि सिग्नल यंत्रणा अधिक प्रभावी करण्याची मागणी केली आहे. व्यापारी, रुग्णालयात ये-जा करणारी रुग्ण, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिक यांना समस्येचा मोठा फटका बसत आहे. विशेषतः सिव्हिल रुग्णालय परिसरात वाहतूक सुरळीत राहणे अत्यंत आवश्यक असतानाही वारंवार निर्माण होणारी कोंडी चिंतेचा विषय ठरत आहे. नागरिकांनी, प्रशासन आणि वाहतूक विभागाने तातडीने परिस्थितीची दखल घेऊन प्रभावी उपाययोजना कराव्यात. अतिक्रमण हटवावे, नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी आणि प्रमुख चौकांमध्ये वाहतूक पोलीस कायमस्वरूपी तैनात करावेत अशी मागणी केली आहे.